गुड मॉर्निंग सोलापूरकर. दीपाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी उठलेले आहे रात्रीचे 2:45 वाजलेत. आज स्वामी समर्थ प्रकट दिवस आहे ना, त्यामुळं मी उठलेले आहे. अक्कलकोटला जायचं आहे आम्हाला आज. मग काय रात्री सगळा प्लॅन झाला होता. मग पटपट सगळं किचन वगैरे आवरून घेतलं. तोपर्यंत पाणी तापत होतं माझं. आज काय चूल पेटवलेली दाखवली नाही तुम्हाला. लवकर जायचं आहे ना, त्यामुळं हे बघा रेडी झाले. कशी दिसाले? छान दिसाले ना, गोलो गोलो. मग काय चलो. रोडवर एवढा अंधार होता, सगळ्या म्हणजे असं सगळे सायलेंट. आणि रोडवर फक्त माझ्या एकटीची गाडी होती. माहिती आहे का, कसं स्वामी समर्थ घेऊन गेले त्यांनाच माहिती. कारण लाईटीसुद्धा नव्हत्या. रात्री पाऊस झाला होता एकतर. एवढा पाऊस झालेला ना, सांगायलाच सोय नाही एवढा पाऊस झालेला. थोडंसं पुढं गेल्यावर कुठं तर आहे ना, लाईटीचे खांब दिसले, एवढे लकलकणारे, जसं काय चांदण्या दिसाल्यात काय की. फायनली असं करत करत आम्ही आलो अक्कलकोटमध्ये. तरी पण 5:15 वाजलेत, एवढी गर्दी. आणि सकाळची तयारी चालू होती, लोक सगळे सकाळची तयारी करत होते. आणि तरी पण आम्ही एवढ्या सकाळी येऊन पण समर्थांना एवढी गर्दी होती. माहिती आहे का, एवढं सुंदर सजावट केलं होतं ना अक्कलकोटमध्ये. लई सुंदर सजावट केलं होतं. सगळीकडे झुंबर होते. प्रत्येक म्हणजे असं एक पण त्यांनी जागा ठेवली नसतं. नुसतं घमघमाट, फुलांचा वास एवढा असं नाही का सुटला होता. एकदम सुंदर वाटत होता. आणि आपलं नशीब लई भारी आहे. माहिती आहे का, आपण सोलापूरमध्ये राहतो. कारण आपल्याला बघा की अक्कलकोट जवळ आहे, तुळजापूर जवळ आहे, पंढरपूर जवळ आहे. म्हणजे आपण तिन्ही देवांचं दर्शन एका दिवसामध्ये घेऊ शकतो. माहिती आहे का, आपण लई नशीबवान आहे. आणि तिन्ही पण आपल्याला सोलापूरपासून तेवढ्याच अंतरावर आहेत बघा. एका दुसरे 1, 2, 4, 5 किलोमीटर सोडले की सगळे सेम अंतरावर आहेत. आणि सगळे सुंदर देव आपल्या इथं सोलापूरच्या जवळ. त्यामुळे जात जावा भावांनो, मिस करत जाऊ नका. हे बघा, चोरून व्हिडिओ काढले, कारण मोबाईलच अलाउड नव्हता आतमध्ये. बाहेर आले तर काय एवढं सुंदर वाटायला तर समर्थांच्या प्रतिमेकडे बघून लई सुंदर वाटत होतं. माहिती आहे का, हे समर्थांच्या काळातलं झाड आहे. इथं समर्थ बसत होते माहिती आहे का ह्या झाडापाशी. आणि हे त्यांनी ह्यावेळेस गेट लावलं होतं. इथं एवढी सुंदर त्यांनी समर्थांची कलाकृती रांगोळीमध्ये प्रदर्शित केली आहे ना, खूप सुंदर वाटत होतं. माहिती आहे का, सगळेजण बघायसाठी हे होते, उत्सुक होते, फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते. आणि आपलं कसं असतं माहिती आहे ना, आपण जिथं जाईल तिथं सगळे ठिकाण घेतो आपल्या ब्लॉगमध्ये. यायलाच पाहिजे की. समर्थांना गेलो आणि ब्लॉग नाही असं होईल का? अजिबात नाही. पोरी मला आवर्जून सांगाल त्या, ए घे ग तुझ्या ब्लॉगमध्ये हा पण व्हिडिओ घे. अरे मी जरी मिस केलं तर पोरी हे करत होत्या. चला म्हणलं असंच. आणि बघा की पोरी कसं चालत, चंद्री आणि आंबरी दोघीजण पुढं जात होते. म्हणले घे तू व्हिडिओ घे, आमचं काय टेन्शन घेऊ नको. म्हणले आम्ही आहे म्हणजे हे करायला. इथं आलो, आपल्या इथं अन्नछत्रपाशी आलो होतो. त्यावेळेस आपल्या व्हिडिओ घ्यायचा होता, पण लाईटीच्या ह्याच्यामुळं व्हिडिओ घेता नाही आला. 5:45 वाजले होते. दिवस उजळलाच होता. अश्विनी पण हसालती बघून माझ्याकडे. चला, आता रवाना झालो आम्ही. स्वामी समर्थ समाधी मठाकडे चाललो होतो. बापरे, बघतो तर काय, इथं पण येणारे लोक तेवढेच, जाणारे लोक पण तेवढेच. म्हणजे समर्थांची ओढ किती जणांना आहे बघा की, किती जणांना आहे. आणि माझी तर लई इच्छा असते की जर गुरुवारी मी पहाटे मंदिरामध्ये असावं, म्हणून मनापासून इच्छा असते. इच्छा असून काय नसते हो, देवाचं बोलवणं यायला पाहिजे आपल्याला. हे मात्र बरोबर आहे बरं का. इथं आलो तर बघतो तर काय, एवढी मोठी लाईन लागलेली. मग काय करावं म्हणलं, दर्शन घ्यायला लाईनीत थांबावं का बाहेरून दर्शन घ्यावं. पोरी म्हणल्या चला आपण काय करूया, बाहेरून दर्शन घेऊया आणि विहिरीकडे आणि समर्थांच्या पादुका तिकडे जाऊया म्हणलं दर्शन घ्यायला, पादुकाकडे. ठीक आहे म्हणलं, चालतं आहे. मग काय असंच फोटो काढत, व्हिडिओ काढत मस्त गेलो. देवाचं दर्शन वगैरे घेत, विठ्ठल रखुमाईला पाया पडलो, हनुमानला पाया पडलो, महादेवाला पाया पडलो. असंच गेलो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचं दर्शन एवढं सुंदर झालं म्हणताव का, एवढं सुंदर झालं ना की असं मला धक्काबुक्की किंवा असं कोण ढकलाढकली नाही केलं. आमचं दर्शन एवढं सुंदर झालं. हे समर्थांच्या काळातली विहीर आहे माहिती आहे का, हे समर्थांच्या वंशजांचं घर आहे. आणि इथं समर्थांनी वापरलेल्या गोष्टी त्यांनी एवढ्या छान सांभाळून ठेवल्यात ना, खूप म्हणजे खूप छान सांभाळून ठेवल्यात. हे समर्थांच्या इथं पाया पडायला लागल्यावर त्यांनी असं टोप आपल्या डोक्यावरच आशीर्वाद दिले होते. मी ते आशीर्वाद देताना माझ्या मनातली जी इच्छा आहे ना, मी ते पटकन मागून घेतले समर्थांकडे. माहिती आहे का, मग देवाकडे नाही तर कुणाकडे मागणार आपली इच्छा. देवालाच भांडून इच्छा पूर्ण करून घ्यायची असते. माहिती आहे का आपली. मी तर तसंच करत असते. तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेवढं शक्य होईल मी तेवढं सगळं दाखवले. चलो, आता घरी चालली आहे मी. मग काय, सकाळचे 6:30 वाजून 6:45, 7:15